नहीं वो टीवी में आएगा न्यूज़ वाले। बस रहने देना, आना ही है ना। बस एक पैन मार। ये कितनी मारा था? रहने देने। और एक लाल का भी, लाल पकी भी ले, लाल का। चल। प्रकारची आवक आहे आणि काय दर आहे त्यावर? कलिंगड भरपूर पद्धतीने आवक आहे आणि रेट आता 10 ते 12 रुपये रेट आहे आणि कमीत कमी ह्या युद्धामुळे इतका परिणाम झाला या मार्केटमध्ये की जेणेकरून आवक इतकी भरपूर वाढली आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठा शेतकरी राजाचं नुकसान आहे. या वेळेला पिवळ्या कलिंगडाला चांगली मागणी असते, तोही पिवळा कलिंगड ही जास्त प्रमाणामध्ये इथं आल्यामुळे त्याच्याही दर कमी त्याचे पण रेट कमी झाले. आता हे कलिंगड 40-50 रुपये विकत होतं, तर 30 कलिंगड आता 20-25 रुपयेवर आलं आणि ही कलिंगड 25-30 रुपये किलो विकत होतं, ही कलिंगड 10 ते 12 रुपयेवर आलं. एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे हा परिणाम पूर्ण एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे तो परिणाम झाला. दरवर्षीप्रमाणे काय यावर्षी गोडवा जरा गुढीपाडवाचा कमी झाला असं मला वाटतं. हे 100% गुढीपाडव्याला हे आता ईदमुळं वगैरे थोडं फार गिराईक येतंय. आता ईद संपली ना तरी परत आता शेतकऱ्यांचं आतून नुकसान होणार आहे. या पुढच्या काळामध्ये काय आवक वाढेल, अजून तर कमी होणे शक्य आहे? 100% आता आवक तर वाढणारच आणि सगळ्यात महत्वाचा फटका जी वस्तू ती जे टेम्परेचर आहे ना, टेम्परेचर 40, 41, 38 जे टेम्परेचरला हे कलिंगड थांबत नाही. 2 दिवसात 3 दिवसात जर नाही काढलं तर माल खराब होऊन जातो. त्यामुळं शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं शेतकऱ्यांचं आज किती आवक आहे? आजच्या कमीत कमी 350-400 गाडीची आवक होते. अच्छा. आणि उद्या वाढण्याची शक्यता आहे? 100% ती वाढणार. अच्छा. पिवळ्या कलिंगडची काय खासियत आहे? पिवळ्या कलिंगड्याला सगळ्यात ज्यादा मिठास ज्यादा आहे, स्वाद चांगला आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते कलिंगड्याला म्हणजे असं खाल्लं ना तर काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतंय, असं नवीन काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतं, एक आईस्क्रीम खाल्ल्यासारखं वाटतंय. या कलिंगडीची ही खासियत आहे. म्हणजे स्वाद लाल पिवळ्यालाही फटका आहे यावेळी. हा 100%. युद्ध बंद होण्याची वाट तुम्ही बघता? युद्ध व्हावं, खरंच ते युद्ध बंद व्हावं, शांततेत राहावं, सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या, सगळ्यांना ही शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, व्यापाऱ्यांना 2 पैसे मिळावं, गिरायकांना 2 पैसे मिळावं, ही आमची अपेक्षा आहे. नाव काय तुमचं? पृथ्वीराज कदम.